हॅलो, वेलकम टू परम करियर अकॅडमी. मी जितेंद्र अमृतकर, डायरेक्टर अँड फॅकल्टी ऑफ परम करियर अकॅडमी. आजपासून आपण इंग्लिश लँग्वेज या विषयावर बोलणार आहोत. हे आज आपलं पहिलंच लेक्चर आहे. आज आपण बेसिकली इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज याच्यावर बोलू. आपल्याला माहिती आहे की इंग्लिशचं महत्त्व जगात किती आहे, प्रत्येक फील्डमध्ये आहे. त्याच पद्धतीने ते स्पर्धा परीक्षेमध्ये पण आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून आपण UPSC पासून सुरुवात करू. बरेचसे मुलं MPSCचा अभ्यास करत असताना UPSCचा सिलेबस त्यांना माहीत नसतो किंवा ते माहीत करून नाही घेत, किंवा MPSCचा अभ्यास करणाऱ्याला समजा टॅक्स असिस्टंटला काय आहे इंग्लिशला त्याबद्दल बोलायचं असेल तर ते तो जाणून घेत नाही. तर या निमित्ताने आपण ते करू की UPSCच्या विद्यार्थ्याला क्लास 3 पोस्टसाठी काय इंग्लिश विचारलं जाऊ शकतं, आणि टॅक्स असिस्टंट किंवा क्लर्कच्या विद्यार्थ्याला UPSCचा विद्यार्थी अभ्यासाची तयारी करतो त्यावेळी तो इंग्लिशचा काय अभ्यास करतो, त्याला काय सिलेबस असतो, काय फरक आहे यांच्या अभ्यासामध्ये, याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर मी तुम्हाला आज UPSC, नंतर मग MPSC, त्याच्यानंतर PSI, STI, ASO ज्याला ग्रुप B कंबाईन एक्झाम म्हणतात, आणि नंतर मग ESI, त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क ग्रुप C ज्या MPSC कडनं राबवल्या जाणाऱ्या परीक्षा आहेत. तर यांचं सर्वांचं आज मी तुम्हाला इंग्लिश लँग्वेजचं किंवा इंग्लिश ग्रामरचं त्या विषयाचं स्ट्रक्चर, त्याचे मार्क्स, त्याच्यानंतर मग त्याचा टाईप म्हणजे का ते डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे का ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, या विषयावर आज आपण थोडक्यात बोलणार आहे. आणि त्यानंतर आपण UPSCचं एक सेपरेट सेशन घेणार आहोत, नंतर MPSCचं सेपरेट घेऊ, PSI STIचं सेपरेट घेऊ, आणि त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट क्लर्कचं सेपरेट घेऊ. असे पुन्हा 4 लेक्चर्स आपण बॅक टू बॅक या सिलेबसवर डिटेल घेणार आहोत. आज मी फक्त तुम्हाला त्याचं आउटलाईन, स्ट्रक्चर आणि त्याचे टॉपिक्स सिलेबसचे ते आज डिस्कस करणार आहे. तर बघा, UPSCच्या विद्यार्थ्याला 300 मार्क्सची ही परीक्षा द्यायची आहे, जी डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये आहे, म्हणजे ती रायटिंगमध्ये त्यांना लिहायची आहे. अर्थात एंटायर UPSC एक्झामिनेशन जी आहे ती रायटिंगमध्ये कंडक्ट होते, त्याच्यामुळे हा पेपरसुद्धा त्यांचा डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा असणार आहे. या पेपरचा विशेष असा आहे का हा त्यांना क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग म्हणजे जे मार्क्स धरले जात नाही, यांना 25% क्वालिफाय होण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे आउट ऑफ 375 जरी मार्क्स त्या विद्यार्थ्याला मिळाले तर तो त्याच्यात क्वालिफाय होतो आहे. तर हे कंपल्सरी इंग्लिश असा असलेला एक पार्ट आहे. आणि दुसरी लँग्वेज त्यांना निवडायची असते, ती कुठली पण एक रिजनल लँग्वेज ते निवडू शकत आहे. तर इंग्लिश त्यांना 300 मार्क्सचा आहे, म्हणजे UPSCना. त्याच्यानंतर MPSCचा विचार करायचा असेल तर इंग्लिश हे 100 मार्क्स करता आहे. मात्र त्याच्यामध्ये आपल्याला व्हरायटी कशी बघायला मिळते बघा. टाईपमध्ये काय एक डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे जो 50 मार्कला आहे, आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे तो 50 मार्कला आहे. ते कसं आपण थोडं डिटेलमध्ये पुढे पाहणार आहे. तुमचं लक्षात घ्या का MPSC 100 मार्क्सला द्यायचं आहे विद्यार्थ्याला, तो मेन्सला गेल्यानंतर, हे त्यांनी लक्षात ठेवायचं आहे. UPSCलाही त्याला मेन्सला गेल्यावर आहे, MPSC सुद्धा मेन्सलाच आहे त्याला इंग्लिश, म्हणजे त्याच्या पूर्वपरीक्षेला इंग्लिशला कुठलाही प्रश्न येत नाही. अर्थात त्या सगळ्या परीक्षांना विद्यार्थ्याला मेन्सलाच द्यायचं आहे, असं एक ढोबळ मानाने लक्षात ठेवलं तरी चालेल. मग MPSCमध्ये काय लक्षात येतं आहे का, मार्क्स 100 आहे, आणि त्याच्यानंतर 2 याच्यात ते डिवाइड आहे. डिस्क्रिप्टिव्ह टाईप 50 आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप 50 मार्क्स, त्याचं आपण बायफर्गेशन पाहणार आहोत. त्याच्यानंतर तिसरा वर्ग आहे PSI STI ASO ची कंबाईन. ती मेन्स सुद्धा आता एकत्र व्हायला लागली आहे. पूर्वपरीक्षेसारखी मेन्सचा लँग्वेजचा पेपर सुद्धा एकत्रित होतो या तिन्ही परीक्षांचा, ज्याला आपण ग्रुप B म्हणू. तर ग्रुप B म्हणजे ते नॉन गॅझेटेड आहे, क्लास 2. तर 30 मार्क्सला त्याला इंग्लिश आहे. बघा, 100 मार्कच्या त्या लँग्वेजच्या पेपरपैकी 30 मार्क्सचं वेटेज हे त्या ठिकाणी इंग्लिश करता असणार आहे. ते ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQज आहे. याच्यामध्ये काय सिलेबस आहे ते पुढच्या शीटमध्ये आपण पाहूया. नंतर चौथी परीक्षा किंवा पोस्टबद्दल आपण विचार करू. ESI म्हणजे एक्साईज इन्स्पेक्टर, त्याच्यात टॅक्स असिस्टंट आहे आणि क्लर्क, या तिघांची देखील परीक्षा आता एकत्र व्हायला लागली आहे, मेन्सची पण आणि पूर्व परीक्षेचा एक पेपर. फक्त त्यांचा मेन्सचा दुसरा पेपर मात्र अलग होतो. याला ग्रुप C असं परीक्षेला नाव दिलं गेलेलं आहे. याला प्रश्न विचारताना येत आहे 40.
बघा 100 मार्कच्या पेपरपैकी 40 प्रश्न हे इंग्लिशला आहेत आणि 60 प्रश्न हे मराठीला आहेत. ग्रुप बी बद्दल बोलायचं असेल तर 30 प्रश्न इंग्लिशला आहेत, 50 प्रश्न मराठीला आहे, 80 झाले, आणि 20 प्रश्न हे संगणकाचं ज्ञान किंवा सायबर क्राईम वगैरे या विषयीचे 20 प्रश्न साधारण ज्याला GS म्हणू आपण ते विचारतात. तर या शीटमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे का, UPSC आहे 300 मार्क्स, MPSC 100, PSI STI 30 मार्क्स आणि ग्रुप सी मध्ये टॅक्स असिस्टंट क्लर्क याच्यासाठी 40 मार्क्स. यानंतर पुढे बघू आपण आता. बेसिकली वी विल टॉक अबाउट UPSC एक्झाम लेवल. सी द लेवल HSC or matriculation. Total marks 300. Only descriptive type. This examination is only descriptive type, means the student has to write entire paper in writing type, means there are 5 questions. Though marks are 300, but there are only 5 questions. One is essay writing. Essay writing. Student or the student has to write one essay, 1 out of 4, means there are 4 topics are given and he has to select one. Word limitation is 600 and marks are 100. Okay. Now I will tell you 2 examples of 2018 examination UPSC. First essay is literature mirror society. So out of 4, 2 or 3 essays are very easy to understand, means one can have the desire to write it immediately. So they are very catchy or tempting. So first is in 2018 literature mirror society. Second is women in Indian politics. See, a student can immediately start. So there is no need to think a lot of thinking. So perhaps 2 or 3 out of 4 essays are very catchy and perhaps very easy to write the way the student of UPSC studies. So after study of his pre-exam, after passing it, after cracking it, then one can easily write about on these topics. In 2019, I tell you 2 topics. See, COVID-19 pandemic and the Indian economy. So most of the topics are related to current issues. And second is relevance of Hindi as the national language. So out of 4, 2 are very easy to write, but the student has to select one and he has to write in 600 words. Okay. Second question is of reading comprehension. Reading comprehension is passage. A passage is given, then 5 questions are asked. One question is for 15 marks. So 1 for 15. So total marks are 75. Question, one has to write the question in detail. Okay. You can find it 2 or 3 questions out of 5 can directly find out from the lines, and for 2 or 1 question one has to think about it or has to collect the matter from the entire passage. So one has to write the answers only related to the content of the passage. He should not go out of that framework. Okay. So second question is related to reading comprehension, and the student of UPSC has studied reading comprehension in his first paper CSAT. Okay, but in this paper he has to write it for 15 marks in 8 or 10 lines. He should cover the entire material what is asked in that question. Okay, so third question is related to précis writing. 1/3 of the passage précis writing. One passage is given, so there are no alternative. He has to attempt the given passage only. 75 marks are there. 1/3 passage. If the passage is of 300 words, he has to write in 100 approximately. Few words can here and there, it is okay. But one cannot do like this, that he has written one line
then 2 lines are lapse, and again he has written 1 line, so it should not be the patchy work. Okay, in detail we will talk in the separate session of UPSC. That is why we are taking only the outline. So fourth question is grammar and vocabulary. The same way fifth question is also grammar and vocabulary. In this section we have section means A, B, C, D. So question 1A, question 1B, question 1C, question 1D. Okay, there are some dual directed questions, some sentence improvement, then match the pair, then use of typical phrases and words, framing the question. Okay, antonyms, synonyms, homonyms, fill in the blanks, etc. So after study one can easily write all these sections. Okay, so 4 and 5th questions are for 25 marks each. So question 1 essay writing 100 marks, question 2 reading comprehension 5 questions, one is for 15 marks, 75 marks. Question 3 précis writing 1/3 passage, 75 marks. Then 5th and 5 question are grammar and vocabulary 25 marks each, having 4 sections A, B, C, D. This is of UPSC. Okay, आता UPSCचं मी इंग्लिशमध्ये याच्याकरता सांगितलं कारण की बहुतांश मुलं हे UPSC इंग्लिशमधून प्रिफर करतात, त्याच्यामुळे ते इंग्लिशमध्ये सांगितलं. आणि MPSCचे मुलं पण इंग्लिश मिडियममधून देतात, पण बेसिकली आपण हा व्हिडिओ मराठीतूनच बनवण्याचा प्रयत्न करतोय. MPSCमध्ये डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह कंबाईन विथ मराठी असं दिसतंय तुम्हाला, हे नीट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. बघा, डिस्क्रिप्टिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कसं आहे, याच्यामध्ये लँग्वेज पेपर 1 आणि लँग्वेज पेपर 2 असे 2 पेपर होतात. लँग्वेज पेपर 1 हा डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि लँग्वेज पेपर 2 हा ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे लँग्वेज पेपर 1 मध्ये मराठी 50 मार्कला आहे आणि इंग्लिश 50 मार्कला आहे, आणि लँग्वेज पेपर 2 मध्ये पण मराठी इंग्लिश मार्कला आहे 50 मार्क्सला आणि इंग्लिश 50 मार्क्सला आहे. ओके, तर हे नीट समजून घ्या. तर त्याच्यापैकी फक्त आपण इंग्लिशबद्दल बोलायचं असेल तर 100 मार्क्स आहे, पण सेपरेट 100 मार्क्सचा इंग्लिशचा पेपर होत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये 50 मार्क इंग्लिश, 50 मराठी, डिस्क्रिप्टिव्हसाठी 50 पुन्हा इंग्लिशसाठी, 50 मराठीसाठी, ते ऑब्जेक्टिव्ह टाईप. हा फरक नीट लक्षात घेतल्यानंतर आपण इंग्लिशबद्दल बोलू. फक्त इंग्लिश किती मार्क्सला येतं असं विचारायचं असेल तर मग 100 मार्क्सला, पण सेपरेट इंग्लिशचाच फक्त पेपर होत नाही. याबद्दल पुन्हा आपण MPSCचं डिटेलमध्ये आपण एक पुन्हा व्हिडिओ घेणार आहे, त्याच्यात मी तुम्हाला याबद्दल पुन्हा डिटेल व्यवस्थित सांगेल. डिस्क्रिप्टिव्ह पेपरची लेव्हल ही HSCची आहे, आणि ऑब्जेक्टिव्ह पेपर जो ग्रामरचा असतो त्या ग्रामर म्हणजे बेसिकली ग्रामर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती ग्रॅज्युएशन लेव्हल आहे. ठीक आहे, तर 100 पैकी आता आपण 50 मार्क्सचा डिस्क्रिप्टिव्ह पेपरचा विचार करू. त्याच्यामध्ये 3 प्रश्न इंग्लिशचे असतात आणि 3 मराठीचे असतात, असं ते 100 मार्क्स पैकी 50 मार्क्सचा विचार करायचा असेल तर एसे रायटिंग, जो UPSCला पण पाहिला आपण तो MPSCला पण आहे, कारण डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, लिहायचा पेपर आहे. म्हणजे पूर्ण MPSC राज्यसेवेच्या परीक्षेमधून एक पेपर विद्यार्थ्याला लिहायचा असतो, तो म्हणजे हा लँग्वेज पेपर नंबर 1. आणि त्याच्यापैकी 50 मार्क्ससाठी त्याला मराठीचं मॅटर लिहायचं आहे आणि 50 मार्क्ससाठी त्याला इंग्लिशचं मॅटर लिहायचं आहे. ओके, तर आता त्याच्यापैकी पहिला प्रश्न एसे रायटिंग आहे. याच्यात तुम्हाला 2 पॅसेज एसे विचारतात आणि त्याच्यापैकी एक लिहायचं आहे. UPSCला आपण 4 पाहिले, इथे मात्र तुम्हाला 2 पैकी 1 आहे, तिथे 4 पैकी 1 आहे. UPSCला तुम्हाला 600 वर्ड्स आहे, तर इथे 400 वर्ड्स आहे. इथे मार्क्स मात्र 25 आहे, तिथं आपण 100 पाहिले होते. ठीक आहे, म्हणजे 50 मार्क्स पैकी 25 मार्क फक्त एसेसाठी इथे आहेत. एसे जर तुम्हाला बघायचे असतील मागच्या 1-2 वर्षाचे तर मी तुम्हाला सांगतो. बघा, तर 2019ला आता जी परीक्षा आली मागे, तर तिला टेररिझम विचारलं होतं, विषय टेररिझम, आणि सेकंड होता प्लेजर्स ऑफ फ्रेंडशिप. तर बघा, वाचल्यानंतर दोघांपैकी एक विषय तुम्हाला आरामात कव्हर करता येणार आहे, प्रॅक्टिस करावं लागेल अर्थात त्याच्याबद्दल पण आपण जसं जसं आता पुढे आपण व्हिडिओ टाकणार आहोत, देणार आहोत, तर आपण त्याच्यावर चर्चा करणार आहे. सगळ्या विषयावर मी तुम्हाला हळूहळू सगळे लेक्चर्स देणार आहे. 2018 बद्दल बोलायचं असेल तर पहिला एसे होता ॲन आयडियल टीचर. बघा, लगे मोह होईल, टेम्पटेशन होईल की लिहायला लगेच सुरुवात करावी, पण ते कसा लिहावा याच्याबद्दल आपण नंतर डिटेल बोलणार, कारण आता फक्त आपलं आउटलाईन घ्यायचं आहे मित्रांनो, एवढं लक्षात घ्या, म्हणून फार जास्त डीपमध्ये जात नाही. करप्शन पुढचा विषय होता 2018ला. करप्शन द बिगेस्ट चॅलेंज फॉर इंडिया असा विषय त्या वर्षी विचारला गेला होता. 2 पैकी 1च लिहायचा आहे, त्याच्यामुळे तो
प्रॅक्टिस केली व्यवस्थित तर ते सहज लिहिता येणं शक्य आहे. तर पहिला प्रश्न एसे रायटिंग 25 मार्क्स. प्रश्न दुसरा आहे ट्रान्सलेशन. बघा, ट्रान्सलेशन जे आपण 10वीला केलेलं आहे, आठवत असेल तर बघा, तर त्याच पद्धतीने असणार आहे. फक्त अर्थात लेवल त्यांनी HSCची म्हटली आहे, तर बऱ्यापैकी पॅसेज येतो. थोडीफार तयारी केली तर तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने कव्हर करता येईल. ट्रान्सलेशन तुम्हाला मराठी पॅसेज दिलेला असणार आहे, तो तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचा, कारण इंग्लिशचा पेपर आहे, इंग्लिशचा पार्ट आहे म्हणजे. तर तुम्हाला मराठीतून इंग्लिशमध्ये त्याला ट्रान्सलेट करायचं. अंदाजे 230 ते 250 शब्दांपर्यंत विचारलं गेलं आतापर्यंत. साधारणपणे अर्ध्या पेजपेक्षा थोडंसं मॅटर जास्त आहे. तर 15 मार्क्ससाठी ते विचारलं जाणार. त्याच्यामध्ये तुमचं ग्रामर चेक केलं जाईल, त्याच्यामध्ये वाक्यरचना व्यवस्थित, सब्जेक्टवर व्यवस्थित लिहिलं आहे का, आणि दिलेलं मॅटर व्यवस्थित ट्रान्सलेट होत आहे का, या अनुषंगाने हे ट्रान्सलेशन लावलेलं आहे अभ्यासासाठी. तर तिसरा पार्ट जो आहे तो प्रेसी रायटिंगचा आहे, जो मागे सांगितलं मी UPSC तसंच आहे, 1/3च आहे. त्याच्यात मात्र 200 ते 220 शब्द तुम्हाला येणार, आणि हे 10 मार्क्ससाठी. तिकडे 75 मार्क्सला होतं, लक्षात घ्या. इथे 10 मार्क्सला आपल्याला विचारलं जाणार. याला बॉक्स तुम्हाला आयोग देतं, म्हणजे बॉक्समध्ये लिहायचं आहे तुम्हाला एक एक शब्द, इतकं ते काउंट करतात. तुम्ही एखाद्या 2 शब्द लिहून टाकले तर ते तसं चालत नाही. एक्झॅक्टली 1/3 येण्याचा प्रयत्नच आपल्याला करायचा आहे. त्याच्याकरता भरपूर मेहनत घ्यावी लागेल. प्रेसी रायटिंग लिहिणं थोडंसं विद्यार्थ्याला अवघड जातं. त्याच्या काही टिप्स किंवा प्रॅक्टिसचा पार्ट आपण घेणारच आहोत पुढे. तर प्रेसी रायटिंगमध्ये 1/3 कसं होईल असं विद्यार्थ्याने प्रयत्न करायचा आहे. पहिला ड्राफ्ट तयार करायचा, त्याने त्याच्यात कमी जास्त आलं की सेकंड ड्राफ्ट तयार करून मग त्याला फायनल करून लिहायचं आहे. बॉक्स दिले जातात, याच्यात तुम्हाला हेडिंग द्यायचं आहे, लक्षात घ्या. टायटल द्यायचं आहे. मात्र UPSCच्या सूचनेमध्ये लिहिलं असतं की टायटल देण्याची गरज नाही आहे त्यांच्या प्रेसीला. हे आपल्या प्रेसीला टायटल द्यायचं आहे, लक्षात घ्या. मोठा फरक MPSC आणि UPSCच्या प्रेसी रायटिंगला आहे, म्हणजे सारांश लेखनाला आहे. एक्झॅक्टली असंच मराठीला पण येणार आहे, मात्र तुर्त आपण आता इंग्लिशबद्दल बोलूया. ठीक आहे. तर हे 50 मार्क्स डिस्क्रिप्टिव्ह टाईप झाले 100 पैकी. आता 50 मार्क जे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, ज्याला आपण बेसिकली ग्रामर म्हणतो, पण त्याच्यात ग्रामर शिवाय अजून काही पार्ट आपल्याला बघायला मिळतो, तो आपण पाहू. याला आपण लँग्वेज पेपर 2 असं म्हणतो किंवा आयोग म्हणतं. हे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, 50 मार्क्स याला वेटेज आहे. याची लेवल ग्रॅज्युएशनची बघा. म्हणजे लँग्वेज पेपर 1 जो डिस्क्रिप्टिव्ह आहे, ज्याच्यात लिहायचं आहे, तो HSC लेवलचा आहे. आणि जो ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, ग्रामर आहे, ते तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या लेवलने, म्हणजे त्याची काठिण्य पातळी ही तुम्हाला त्या लेवलने करायची. म्हणजे तुम्हाला चेंज व्हायचा अभ्यास त्या पद्धतीने करायचा आहे. थोडक्यात एवढं लक्षात ठेवायचं. तो कसं करायचं, अर्थात त्याच्यात जसं जसं पुढे वेळ जाईल तसं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूयाच. तर नंबर ऑफ क्वेश्चन्स किती बघा, तर 50. म्हणजे एक प्रश्न 1 मार्कला तुम्हाला येणार आहे. टोटल 100 प्रश्न तुम्हाला याच्यात येतील. पहिले 50 हे इंग्लिशसाठी असणार आहे, आणि 51 ते 60 हे तुम्हाला 1 ते 50 हे मराठीसाठी, आणि 51 ते 60 हे इंग्लिशसाठी असणार आहे. हा लँग्वेज पेपर 2 आहे, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये तुम्हाला आता पूर्वी 1/3 असायचं निगेटिव्ह सिस्टम, आता त्यांनी 1/4 केलेलं आहे. म्हणजे 4 तुमचे चुकले तर इथं तुमचा 1 मार्क, एक प्रश्नाचा जो काय 1 मार्क येतो तर तो वजा होईल. टॉपिक्स आयोगाने जे दिलेले आहे ते लक्षात घ्या की कॉमन व्होकॅब्युलरी पहिला टॉपिक म्हणतात, ते सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडियम्स और इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स, आणि कॉम्प्रेन्शन पॅसेज. जो विद्यार्थी CSATला अभ्यास करतो रिडिंग कॉम्प्रेन्शनचा, तोच अभ्यास इथे त्याला करायचा. म्हणजे वेगळं काही याची काही तयारी करण्याची गरज नाही आहे. टोटल हे जे काही 50 मार्क्स आहे किंवा 50 प्रश्न आहे, त्याच्यापैकी वेटेज आपण काढलं आहे. साधारण वेटेज असं घडलं आहे मागच्या काही परीक्षांमध्ये. तर कॉमन व्होकॅब्युलरी जी आहे, तर ती 12 ते 13 क्वेश्चन्स त्या ठिकाणी येतात. त्याच्यामध्ये काय असतं नेमकं व्होकॅब्युलरीमध्ये, त्याचे सब पॉईंट्स आपण पुढच्या लेक्चर्सला सेपरेट जेव्हा घेणार आहोत एका परीक्षेचं, त्याच्यावर आपण चर्चा करूया. तर तुमचं आता कॉमन व्होकॅब्युलरी लक्षात घ्या, ज्याच्यात अँटोनिम्स, सिनोनिम्स, होमोनिम्स, होमोफोन्स, वन वर्ड सबस्टिट्यूट असं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. त्याच्यात आपण नंतर डिटेल पाहू. एक्झॅक्टली प्रश्न कसा येतो त्याच्यावर पण आपण चर्चा करणार. तर दुसरा टॉपिक आहे सेंटेन्स स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये तुम्हाला WH टाईप क्वेश्चन्स किंवा करेक्टली फ्रेम सेंटेन्स अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. 1 ते 2 वाक्य किंवा प्रश्न तुम्हाला मात्र परीक्षेला विचारले जातात ॲव्हरेजमध्ये. ग्रामर हा कोर पॉईंट आहे, मोठा पॉईंट कव्हर होतो. जवळपास बघा 27 ते 28 प्रश्न त्याला कव्हर आहेत, आणि तेवढेच मार्क्स पण त्याला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बाबा टेन्सेस, पार्ट्स ऑफ स्पीच, त्याच्यानंतर मग चेन द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, है ना. ग्रामरचे सगळे पॉईंट जे आपण
अभ्यास केलेला आहे याच्यापूर्वी, फक्त आता त्याची डेप्थ तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या लेवलने न्यायची आहे. अदरवाईज तर मग आर्टिकल म्हटलं तर AND म्हणजे तसं माहितीच आहे बा, पण मग थोडंसं तुम्हाला व्यवस्थित त्या लेवलने विचार केला तर ते शक्य होतं, जमेल ते तुम्हाला. क्लॉज सिंथेसिसचा पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे ज्याच्यावर भरपूर प्रश्न येतात, आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट या टॉपिक्सवर ग्रामरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले गेले आहेत आतापर्यंत. मागच्या काही तुम्ही 2016 पासूनच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यात तर त्याची आयडिया तुम्हाला येईलच. त्याच्यानंतर यूज ऑफ इडियॉम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग, याच्यावर 5-6 प्रश्न येतात. पण नेमका फरक वोकॅब्युलरी आणि एडॉन्स फ्रेजेसमध्ये काय असतो तर तो थोडक्यात सांगायचा असेल तर वोकॅब्युलरी म्हणजे तुम्हाला व्हॉट इज द सिमिलर वर्ड, मास विचारलं जाईल, अँटोनिम विचारलं जाईल, वन वर्ड सबस्टिट्यूट विचारलं जाईल. तर फ्रेजेस इडियॉम्समध्ये तुम्हाला ते अलंकारिक याच्यामध्ये विचारलं जातं की बऱ्याच वेळेला त्या शब्दशः अर्थ त्याचा लागत नाही, म्हणजे असं एक तुम्हाला त्याच्यात दिसेल. म्हणजे ब्लॅक शिप म्हटलं तर मग त्याचा शिप आणि ब्लॅक या दोघांचा काही संबंध नसतो, असं त्याचं उत्तर आपल्याला त्याच्यात बघायला मिळतं. म्हणजे स्टुपिड और युजलेस फेलो असं म्हणून त्याचं आन्सर जे असतं ते करेक्ट असतं. एकदा किक द बकेट असं विचारलं गेलं तर म्हणजे किक आणि बकेट याचा काही संबंध नसतो, त्याचा अर्थ डाय किंवा मरणे असा आहे. बघा, म्हणजे या इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स तुम्हाला याच्यामध्ये लक्षात घ्यायचे आहे. त्याला थोडेसे तुम्हाला काही मायथॉलॉजिकल रेफरन्सेसने सुद्धा विचारलं जातं. जसं मराठीत भीष्म प्रतिज्ञा आहे तसं याच्यामध्ये अकिलस हिल असं एकदा प्रश्न विचारला गेला तर मग अकिलस कोण आहे, त्याची स्टोरी काय, त्याचा अर्थ वीक पॉईंट आहे, मग नेमकं ते कसं काय त्याचा अर्थ, याच्या जर तुम्ही स्टोरीज एकमेकाशी रिलेट केल्या तर ते एक सुंदर पद्धतीने अभ्यास होतो. तर त्याचं पण मी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आपल्या सीसॅटमुळे तो पूर्व परीक्षेलाच माहीत झालेला असतो, कारण हा पेपर विद्यार्थ्याला जर मेन्सला द्यायचा आहे तर त्याचा अभ्यास झालेला आहे. इथे त्याची लेवल त्या प्रश्नांपेक्षा थोडी सोपी आढळते असं आपल्याला दिसतं. तर इझिली विद्यार्थी हा पॅसेज सोडवू शकतोय. जो सीसॅट पास होतो नक्कीच त्याला या पॅसेजमध्ये बऱ्यापैकी मार्क्स कव्हर होतात. हे झालं तुमचं MPSC राज्यसेवेचं. त्याच्यानंतर पुढची परीक्षा आहे PSI STI ASO, जो क्लास 2 आहे, नॉन गॅझेटेड, जी कंबाईन याच्याकरता म्हणतो कारण ही पूर्वी सेपरेट परीक्षा व्हायची, आता याची पूर्व कंबाईन व्हायला लागली. याचा मेन्सचा पेपर सुद्धा कंबाईन आहे, ज्याच्यात इंग्लिश विषय आहे 30 मार्क्सला, याच्यासोबत 50 मार्क्सला मराठी आहे आणि 20 मार्क्सला GS म्हणूया आपण. ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, याच्यात लिहायचं वगैरे काही कुठे संबंध नाही. या ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये एक्झॅक्टली सेम तेच 5 टॉपिक आहे जे राज्यसेवेला होते तेच आहे. कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियॉम्स, फ्रेजेस, देअर मिनिंग अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन किंवा कॉम्प्रिहेन्शन पॅसेज. तिथे 50 मार्क्स होते MPSC राज्यसेवेला, ग्रामरला किंवा त्या ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपरला. इथे मात्र 30 प्रश्न आहे. अर्थातच हे नंबर ऑफ क्वेश्चन जे प्रत्येक टॉपिकला ते कमी होतील. म्हणजे कॉमन व्होकॅब्युलरीमध्ये इथं 3 ते 4 प्रश्न आपल्याला दिसतात, तिथे आपल्याला 16-17 दिसत होते. बघा, इथं सेंटेन्स स्ट्रक्चरला 1 आहे, तिथं 2 दिसत होते. ग्रामरला इथं 15-17 आहे, तर तिथे अंदाजे तेवढे साधारण दिसले. फ्रेजेसमध्ये 5-6, तिथे पण 5-6 होते. फक्त मग व्होकॅब्युलरीचे इकडचे प्रश्न मात्र कमी दिसत आहे. तिकडे मात्र 16-17 प्रश्न आपल्याला बघा मागच्या याच्यामध्ये बघा 12-13 प्रश्न दिसले, तर इथे तुम्हाला 3 ते 4च फक्त प्रश्न दिसतात. कारण की मग 30च विचारायचे ना त्याला प्रश्न, त्याच्यामुळे ते कमी झालं वेटेज. आणि कॉम्प्रिहेन्शन पॅसेज 5 मार्कलाच ते विचारतात, त्याच्यामुळे मग ते सेम वेटेज दिसतंय. सेम याचा आणि त्याचा अभ्यास तुम्हाला सारखाच करायचा आहे. याची लेवल ग्रॅज्युएशनची आहे, त्याची ग्रॅज्युएशनची आहे. त्याच्यामुळे जो विद्यार्थी PSI STIचा इंग्लिशचा अभ्यास करेल त्याला राज्यसेवेच्या त्या ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपरचं वेगळं काही तयार करायची गरज नाही. फक्त डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो लिहिण्याचे त्याची एक त्याला विशेष प्रॅक्टिस करावं लागेल. अदरवाईज हे दोघांची लेवल सारखी आहे. आणि एक्झॅक्टली सेम तुम्हाला दिसेल की पुढच्या परीक्षेमध्ये जे म्हणतो ना एक्साईज सब इन्स्पेक्टर आणि MPSC क्लर्क, टॅक्स असिस्टंट, ग्रुप C ही सुद्धा आता संयुक्त पूर्व परीक्षा व्हायला लागली. आणि याचा पुन्हा लँग्वेजचा पेपर सुद्धा त्या कंबाईनच्या परीक्षेसारखा PSI STI सारखा सेम आहे. त्याच्यात मात्र इथं 10 मार्क्सचं वेटेज वाढलं आहे. याच्यात 60 इंग्लिशला आहे, आपला 40 इंग्लिशला आणि 60 मराठीला आहे. तर PSI STIला पाहिलं आपण तर 30 प्रश्न होते, इथं मात्र 40 आहे. सेम टॉपिक्स आहे, सेम लेवल आहे, फक्त 40 प्रश्न आहे म्हणून व्होकॅब्युलरीचे तुम्हाला प्रश्न वाढले 16-17 आणि ग्रामरचे सुद्धा 16-17 तुम्हाला दिसतात. म्हणजे तोडीला तोड तुम्हाला व्होकॅब्युलरीचा अभ्यास करायचा आहे. MPSC क्लर्क, टॅक्स असिस्टंट परीक्षांसाठी जे वर्ग 3 आहे, वर्ग 3 जरी तरी लेवल ग्रॅज्युएशनचीच आहे, त्याच्यात काही सोपं वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे जो विद्यार्थी इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करेल तर राज्यसेवेला पण 30 लेवल ठेवली त्यांनी, PSI STIलाही 30 ठेवलेली आणि त्याच्यानंतर सब इन्स्पेक्टरला एक्साईजच्या आणि MPSCला सेम आहे. फक्त तुम्हाला MPSC राज्यसेवेला एक पेपर डिस्क्रिप्टिव्ह द्यायचा आहे, एवढी गोष्ट मात्र तुमच्या लक्षात
असू द्या. सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये बघा एक साधारण प्रश्न येतो, ग्रामरमध्ये 16-17 आहेत आणि फ्रेजेसला मात्र इथं वेटेज थोडं कमी झालेलं दिसतं आपल्याला, अंदाज आहे हा, 2-4 इकडे तिकडे होऊ शकताय. मात्र पॅसेज इथे पण 5 मार्कला विचारला जातं. याला 1 तर निगेटिव्ह आहेच प्रत्येक परीक्षेला, तर याच्यात 40 प्रश्न तुम्हाला इथे दिसत आहे. अशा पद्धतीने आज आपण आजच्या लेक्चरमध्ये UPSC पासून तर वर्ग 3 पर्यंतच्या परीक्षांची इंग्लिशची आउटलाईन बघितली. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी परम करियर अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.